ट्रिपल ए स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान, श्री नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज या गावी यांचं मुख्य आश्रम आहे, मुख्यालय आहे, हेड ऑफिस आहे. फार सुंदर आणि भव्य असा आश्रम आहे तो. त्या आश्रमामध्ये येणाऱ्या साधक लोकांसाठी, भक्त लोकांसाठी राहण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे. भोजन व्यवस्था सुंदर आहे, अगदी कमी मूल्यामध्ये. दिवसातील एक वेळ तर अन्नदान होतं, पण इतर वेळीही अगदी स्वस्तामध्ये, अगदी कमी मूल्यामध्ये आपल्याला भोजन मिळतं. राहण्याची व्यवस्था ही सुंदर केलेली आहे, अल्प दरामध्ये. शिवाय अनेक विषयावर स्वामीजींची प्रवचनं होतात, महाराजांची प्रवचनं होतात. गावोगावी ही संस्था काम करते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील गुजरात, शिवाय गुजरातमध्येही, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या चारही राज्यांमध्ये गावोगावी ह्यांचे साप्ताहिक सत्संग चालतात. ह्यांची सेवा केंद्र आहे. या सेवा केंद्रांमध्ये साप्ताहिक सत्संग चालतात. त्या सत्संगांद्वारे अनेक विषय हाताळले जातात, जसे की अंधश्रद्धा निर्मूलन. गावोगावी जाऊन साधक जनजागृती करतात की अंधश्रद्धा कोणत्या आहेत. आपण भक्तीच्या मार्गावर चालताना अंधश्रद्धा असता कामा नये, त्यासाठी ही संस्था जनजागृती करते. श्रद्धा असावी, भक्ती असावी, ज्ञान असावं, पण अंधश्रद्धा येता कामा नये, अंधश्रद्धा नको. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म याचा सुंदर मिलाफ आपल्याला या संस्थेच्या प्रत्येक सेवा कार्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच अनेक सामाजिक सेवा कार्य, अनेक सामाजिक उपक्रम, अनेक सामाजिक सोशल ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात. जसं महिलांना शिलाई मशीन वाटप, तसंच पिठाच्या चक्क्यांचं वाटप, STD बूथचं वाटप, असं अनेक गरजूंना अनेक रोजगार निर्माण करून दिले जातात या संस्थाद्वारे. यांची एक मोठी वेदपाठशाळा ही आहे की आपली भारतीय संस्कृतीचं काय नॉलेज आहे, काय ज्ञान आहे, काय आहे ही संस्कृती, हे लहानपणापासून आपल्याला त्याची आवड निर्माण व्हावी. ते शास्त्र शिकवलं जातं तिथे, आपल्या परंपरा शिकवल्या जातात. तसंच ह्यांचं एक मोठं कॉलेज आहे, शाळा आहे. अगदी नर्सरीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत असं एक मोठं शैक्षणिक विद्यालय आहे नाणीज येथे. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं, अगदी फ्रीमध्ये. तसंच स्वयंरोजगारासाठी लागणारं टेक्निकल नॉलेजही इथे दिलं जातं की भविष्यामध्ये हा तरुण शिकून स्वतःच्या पायावर उभा राहावा, स्वयंपूर्ण असावा, या दृष्टीने हे ज्ञान दिलं जातं. जागोजागी पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबवला जातो. वर्षातले 4 महिने पाणी टंचाई असते. साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने पाणी टंचाई असते. मग त्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्येच जर आपण पाण्याचा संचय करून ठेवला, साठा करून ठेवला, तर ते पाणी आपल्याला 4 महिने उपयोगी पडतं. शेतीसाठी, वापरण्यासाठी, झाडांसाठी, वृक्षांसाठी. हाच उपक्रम गावोगावी राबवला जातो. पाणी अडवा, पाणी जिरवा ह्यासाठी अनेक छोटे छोटे बंधारे बांधलेले आहेत संस्थेने जागोजागी. तसेच जागोजागी वृक्ष लागवड केलेली आहे. झाडं जगली पाहिजे तर पर्जन्यमान राहील, झाडं नसतील तर पाऊसही नाही. या उदात्त विचाराने जागोजागी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. जिथे जिथे हे साधक आहेत, महाराजांचे जिथे जिथे शिष्य आहेत, तिथे तिथे हे साधक सत्संगाबरोबरच हे सामाजिक कार्यही करताना आपल्याला दिसतील. या संस्थेच्या सत्संगामध्ये जीवन जगण्याचंही मार्गदर्शन केलं जातं. नुसतं परमार्थाचं नव्हे तर जीवन जगण्याचंही मार्गदर्शन केलं जातं. अनेक सेवा केंद्रांमध्ये येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय, भोजन व्यवस्था जागोजागी सेवा केंद्रांवर केलेली आहे. नियमितपणे दर आठवड्याला इथे सत्संग चालतात. आठवड्यातला 1 दिवस साप्ताहिक सत्संग चालतात. बालसंस्कार वर्ग चालतात. लहान मुलांवर संस्कार केले जातात. अशा प्रकारे ही संस्था सुद्धा विश्वशांतीसाठी, आपला भारत देश सुजलाम सुफलाम व्हावा, आपला देश सुखी व्हावा, देशातील लोक सुखी व्हावी
ह्यासाठी ही सेवा संस्था कार्य करते. अशा प्रकारे आपण जिथे जिथे यांच्या सत्संगात जाल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल यांच्या साधकांद्वारे जे सेवा कार्य चालू आहे ते फार सुंदर सेवा कार्य चालू आहे. फक्त परमार्थच नाही, ते जीवन सुंदर कसं बनवायचं, जीवन जगण्याची कला इथे शिकवली जाते. सुखी जीवन जगण्याची कला. आपणही वेळ मिळाला एकदा अवश्य नाणीजला जा, त्यांचं सुंदर आश्रम पहा, ती सुंदर देवी देवतांची मंदिरं पहा, मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. निसर्गाच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असा हा आश्रम आहे. सभोवताली गर्द झाडी डोंगर आणि त्या ठिकाणी हे मुख्यालय आहे, हा आश्रम आहे, ही मंदिरं आहेत. SSS स्पिरिच्युअलिटीला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य पाठवा. धन्यवाद.